श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत झाली असून 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. या काळात 5 वर्षाच्या खालील मुलांचं बोरन्हाण केलं जातं. तर हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. आता हे बोरन्हाण का घातलं जातं आणि त्याची तयारी कशी केली जाते ते आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलला स्वागत आहे. तर पहिला आपला क्वेश्चन आहे की बोरन्हाण का घालतात? तर मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मकर संक्रांतीला किंवा मुलं 5 वर्षाचं होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घाललं जातं. शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालण्यात येतं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा पिढ्यानपिढ्यान आहे असं म्हटलं जातं. तर बोरन्हाणच्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं जातं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरन्हाण केलं जातं. या काळात मिळणारी फळं मुलांनी खाऊ मुलांनी खावा म्हणूनही त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी दिली जाते. तर बोरन्हाण कसं घालतात? तर बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. तसेच पाटावर बसवून त्यांचं औक्षण करतात, म्हणजे त्यांना ओवाळतात. आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलवतात. मग घरातील बाळाच्या डोक्यावरून मुरमुरे, बत्तासे, तिळाच्या रेवड्या, बिस्किटं, गोळ्या, बोरं, ऊसाचे तुकडे असे अनेक पदार्थ एकत्र करून टाकले जातात. यावेळी उपस्थित असलेली लहान मुलं हा खाऊ गोळा करून खातात. अशा प्रकारे बोरन्हाण घातलं जातं. तर बोरन्हाण हे कधी घालायचं? तर मकर संक्रांत पासून ते साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत मधल्या काळात कधीही बोरन्हाण करू शकतो. यंदा 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या काळात बोरन्हाण करता येईल. म्हणजे पूर्ण महिना तुम्हाला बोरन्हाण करण्याची संधी आहे. यावेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरन्हाणाचा कार्यक्रम पार पाडला जातो. तसेच आता नवीन भेटवस्तूसुद्धा डोक्यावरून टाकल्या जातात. जसं मुलांना अट्रॅक्शन होईल यासाठी, मुलांच्या आनंदासाठी हे बोरन्हाण केलं जातं. आणि कोणाची नजरबाधा लागू नये म्हणून बोरन्हाण करण्याचा हा पिढ्यानपिढ्याचा एक प्रथा चालू आहे अजूनही. धन्यवाद. व्हिडिओला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि अजून वेगवेगळ्या माहितीसाठी जे आपल्याला माहिती नाही आहे, आपण आपले असे हळदी कुंकू, बोरन्हाण असे वेगवेगळ्या सण आपण सेलिब्रेट करत असतो. पण त्यामागचं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला माझ्या फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.